बातमी आहे 2023-24 अर्थसंकल्प वार्तालाप कार्यक्रमाची। बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड सूक्ष्म लघु मध्यम उद्योग संघटना व व्यवसाय व्यापार क्षेत्रातील दिग्गजांकडून बर्ड व्हॅली हॉटेल या ठिकाणी 2023-24 आर्थिक वर्षाच्या सादर होत असलेल्या अर्थसंकल्पावर वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मध्यम उद्योग संघटना व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून 2023-24 अर्थसंकल्प बजेटवर अभ्यास केला। त्याचबरोबर या बजेटच्या माध्यमातून सामान्य व मध्यमवर्गीय व्यापारी व नागरिकांना काय फायदा काय तोटा होणार याबद्दल आपला आवाजशी बातचीत करताना आपले मत व अंदाज सांगितले। या कार्यक्रमादरम्यान फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे संचालक गोविंद पानसरे, प्लास्टिक असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी योगेश बाबर तसेच नंदकिशोर जगदाळे, सुरेश मोहिते व इतर पदाधिकारी उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। आपल्यासोबत आता फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ चिंचवडचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीतच आज जो बजेट सादर होतोय, जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत त्यांनी सादर करत आहे, काय सांगाल याबद्दल? बजेट हे संमिश्र म्हणावं लागेल, कारण इलेक्शन जवळ आल्यामुळे घोषणा भरपूर केलेल्या आहेत, परंतु लघुउद्योग हा देशाचा आर्थिक विकासाचा कणा समजला जातो। त्याला ज्या भरघोस सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या नाही आहेत। GSTचं सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण ही अत्यंत मोठी समस्या आहे उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रातली। आमचे फेडरेशन हे 25 सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाची आणि व्यापार मर्चंट महापरिषद, चेंबर ऑफ कॉमर्स अशा 25 संघटनांची ही शिखर संघटना आहे। तर एकंदरीत सुसूत्रीकरण GSTचं केलं असतं आणि सुलभीकरण केलं असतं तर निश्चितपणे जास्त आणखीन सुसह्य झालं असतं। विद्युत दराच्या बाबतीत विद्युतच्या बाबतीत 50,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे, परंतु राज्यात सगळ्यात जास्त विकासाचा दर आपल्या महाराष्ट्रातच आहे। त्याच्यामुळे उद्योगाचं स्थलांतर, उद्योग व्यवसाय व्यापाराचं स्थलांतर जर थांबवायचं असेल तर केंद्र सरकारने हे 50,000 कोटीचं काय दिलेले आहे, तरतूद केली आहे, ती राज्यालासुद्धा हे करून घेऊन विजेचे दर कमी करणं आणि लॉसेस आणि गळती कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। चांगल्या पद्धतीची कमी दरात वीज देणं अत्यंत गरजेचं आहे। मूलभूत सेवा सुविधा जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा केलेला आहे, परंतु त्या प्रत्यक्षात उतरत नाही आहेत। कारण आमचं म्हणणं आहे की एअरपोर्ट तुम्ही देत आहे, परंतु त्याच्याबरोबर मल्टी लेवल इंटिग्रेटेड लॉजिस्टिक कार्गो सुविधासुद्धा उपलब्ध केल्या पाहिजेत, जेणेकरून एक्सपोर्ट वाढेल आणि उद्योग व्यवसाय व्यापाराला चालना मिळेल। विमानतळ भरपूर उल्लेख केलेला आहे, पण कार्गो लॉजिस्टिक पार्क्स आणि कार्गो लॉजिस्टिक एअरपोर्ट्स हे सुद्धा तितकीच काळाची गरज आहे। ऑटोमोबाईल सेक्टरला बऱ्याचशा सवलती दिलेल्या दिसतात, त्याच्यामुळं ऑटोमोबाईल क्षेत्राला निश्चित चालना मिळेल, हा एक बजेटचा चांगला आहे। एक्सपोर्ट ड्युटी रिड्यूस केली आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल आणि स्टील इंडस्ट्रीला चांगल्या सवलती दिलेल्या आहेत। त्यामुळं उद्योगाला लघुउद्योग, विशेषतः लघुउद्योग, मध्यम उद्योग, मोठ्या इंडस्ट्रीला चांगलं बजेट आहे। एकंदरीत हे बजेट चांगलं जाहीर केलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, पुरवणी बजेटमध्ये आणखीन याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या जातात का, याची यशस्वीता त्याच्यावर अवलंबून राहील असं माझं मत आहे। धन्यवाद। हो, आमच्या मागण्या अशा आहेत की लघुउद्योग, आता आमच्या ह्या संघटनेमध्ये एक हॉटेल संघटना आहे, हॉटेल हा सुद्धा लघुउद्योगाचा दर्जा दिलेला आहे हॉटेलला। तर मग इंडस्ट्रीला जर याचे इंडस्ट्रियल रेटने जर टेरिफ मिळते, विद्युत टेरिफ, ती हॉटेलला सुद्धा दिली पाहिजे, कारण हॉटेलसुद्धा हे करतात, रोजगार निर्मिती करतात, शासनाला सगळा महसूल देतात, सगळ्या पद्धतीचा हे करतात, म्हणजे ग्रामीण भागात करतात, शहरी भागात करतात, असे काही सेक्टर जे दुर्लक्षित आहेत। परवाच नारायण राणे आम्हाला भेटले होते, त्यावेळेला आम्ही त्यांना ही मागणी केली होती। अशा मागण्या आणि बजेटमध्ये ज्या आपण म्हणजे म्हणतात ना, संवंग म्हणजे ज्या लोकप्रियतेच्या घोषणा केल्या जातात त्या फक्त कागदावर राहतात, त्या निश्चितपणे प्रत्यक्षात जर उतरल्या तर बजेटचा इफेक्ट चांगल्या पद्धतीनं होईल।
हा अर्थसंकल्प असा संमिश्रच आहे. जो मेन पाठीचा कणा, आपल्या अर्थव्यवस्थेचा जो पाठीचा कणा आहे तो कृषी व्यवसायाला फार चांगले चालना दिलेले आहेत. कृषी व्यवसायाचा फार चांगला विचार केला गेलेला आहे. त्याचबाबत उद्योगांसाठी तेवढी अजूनही विचार केला गेलेला नाही. आज तुम्ही बघा की जवळपास 80 कोटी लोकांना तुम्ही धान्य फ्री देण्याचा संकल्प आहे याच्यात. तर मला सांगा, मग पुढे तुम्हाला कामगार कसे मिळतील? तो एक फार मोठा प्रश्न तो अनुत्तरितच राहिलेला आहे. तुम्ही जर एवढा खर्च करताय तर कामगारांना काम करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर ह्याचासुद्धा थोडा विचार केला गेला पाहिजे. हा एक मला सांगणं आहे. मी प्रथमतः या बजेटचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, कारण शैक्षणिक विभागाकरता आणि स्किल डेव्हलपमेंट विभागाकरता त्यांनी जी काही तरतूद केलेली आहे किंवा ज्या विविध योजना आणलेल्या आहेत त्या निश्चितच स्वागतार्ह आहेत. जे तुम्ही एक ॲनालिसिस केलं असेल की 2023-24चा जो बजेट सादर होणार आहे त्याच्यात हे मुद्दे आले पाहिजे, तर ते आत्तापर्यंत सादर झाले आहेत का? तुम्ही सहमत आहात का? आता त्यांनी ज्या काही विविध योजना आणलेल्या आहेत त्याचा अजून डिटेल्स माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे, कारण आता वित्तमंत्री त्या बोलत आहेत. ज्यावेळी त्या विविध योजना माझ्यापर्यंत येतील त्यावेळेला मी त्याच्यावरती सविस्तर भाष्य करेन. जे आजचं हे जे काही बजेट आहे तर मेनली जर लघुउद्योजकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 2-3 स्वागतार्ह त्याच्यामध्ये घोषणा केलेल्या आहेत त्यांनी. सगळ्यात आधी म्हणजे त्यांनी CGTSI जी स्कीम आहे तर ती एक्सटेंड केलेली आहे आणि तिचं लिमिटसुद्धा त्यांनी वाढवलेलं आहे. हे स्वागतार्ह आहे. त्याचबरोबरीने MSMEसाठी काही टॅक्स ऑडिटचं पण जे लिमिट आहे ते 2 कोटीवरनं 3 कोटी रुपये त्यांनी केलेलं आहे. तर ही देखील घोषणा स्वागतार्ह आहे. या व्यतिरिक्त असं काही MSME किंवा मायक्रो आणि स्मॉलसाठी काही विशेष योजना किंवा घोषणा किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असं काही त्या बजेटमध्ये वेगळं अशी काही घोषणा मात्र त्यांनी केलेली नाही. तर ही एक मला त्याच्यातली म्हणजे त्रुटी वाटते. आवळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पिंपरी चिंचवडमध्ये IT सेक्टरमध्ये काम करणारी संस्था आहे. गेले 12 वर्ष ते 15 वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात काम करत असो. आजच्या बजेटबद्दल बोलायचं म्हटलं तर हे संमिश्र बजेट आहे. मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयासाठी हे चांगलं आहे, पण IT सेगमेंटसाठी फार काही योजना दिसल्या नाहीत आणि काही खूप चांगल्या योजना या जशा शाळकरी मुलांसाठी ग्रंथालय योजना आहे, पायाभूत सुविधांसाठी 35% वाढ आहे, नॅशनल डेटा गव्हर्नन्ससाठी आहे, ऊर्जा विकासासाठी मोठी तरतूद केलेली आहे, हरित विकासावर भर आहे, 50 नवीन विमानतळ उभारणार आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी त्यांच्या योजना आहेत आणि 21%वरनं 13% कस्टम ड्युटी कमी केली. हे एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण करेल बाजारात कोविडनंतर असं वाटतं आहे आणि एकंदरीत हा चांगला अर्थसंकल्प आहे आणि ते चांगले परिणाम बाजारावर होतील अशी आमची अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा म्हणजे टॅक्स लिमिट जे ती 5 लाखावरनं 7 लाखावरनं केलं त्याच्यामुळं एक आनंद बाजारात पसरेल असं मला निश्चित वाटतं आणि धन्यवाद देतो मी अर्थमंत्र्यांना याबद्दल. थँक्यू. तुम्ही जसं म्हटलं एक्साईज ड्युटी कमी केली आहे भरपूर प्रोडक्ट्सवर, जे फॉरेन प्रोडक्ट जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात भारतात, पण IT सेक्टरमध्ये ह्याचा किती टक्के परिणाम होणार आहे काय सांगा? IT हार्डवेअरसाठी फार काही योजना दिसत नाहीत. मोबाईल स्वस्त होतील, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होतील, पण कम्प्युटर रिलेटेड किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड फार काही योजना ह्यात दिसल्या नाहीत आणि फार परिणाम IT सेक्टरवरती त्याचा होणार नाही. टॅक्सेशनचा TV आणि इतर गोष्टी स्वस्त होतील, बॅटरी स्वस्त होतील, बॅटरीवरच्या गाड्या स्वस्त होतील. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.